ही आहे माद्रिगल फॅमिली आणि या फॅमिलीकडे जादूचं वरदान आहे। कोणी जड उचलू शकतं, तर कोणी रूप बदलू शकतं, तर कोणी आपल्या आसपासचं वातावरण बदलू शकतं। एक जादुई फ्लेम आहे ज्यामुळे या फॅमिलीतील प्रत्येकाकडे एक अशी युनिक पॉवर आहे। ही आहे 2021 मध्ये आलेली डिझनीची एनकांतो मूवी आणि आपला आजचा व्हिडिओ हा या मूवी संदर्भात असणार आहे। गोष्ट सुरू होते अल्मा आणि पेद्रो या कपल्स पासून। त्यांच्या शहरावर झालेल्या हल्ल्यातून वाचण्यासाठी दोघांना त्यांच्या लहानग्या 3 मुलांना घेऊन घराबाहेर पडावं लागतं। पण वाटेत काही हल्लेखोरांपासून अल्माला वाचवताना पेद्रोला त्याचा जीव गमवावा लागतो आणि तिथेच एक मॅजिक होते। त्या मॅजिकमध्ये एक जादुई कॅन्डल असते, ती अल्मासाठी एक सुंदर आलिशान असं शहर आणि एक जादुई घर कसेटा तयार करते। त्यानंतर अल्माच्या पुढच्या पिढींमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक युनिक अशी पॉवर मिळायला सुरुवात होते। पण एवढे इंटरेस्टिंग पॉवर्स त्यांना मिळतात कशा, याची मागची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे। माद्रिगल फॅमिलीमध्ये जसं मूल 5 वर्षाचं होत असतं तसं त्यांच्या घरात एक सेरेमनी होत असतो आणि त्या सेरेमनीमध्ये त्यांच्या घरामध्ये एक दरवाजा प्रकट होत असतो। तो दरवाजा उघडताच प्रत्येकाला विशिष्ट अशी युनिक पॉवर मिळत असते। अल्माच्या मुलीला म्हणजेच पेपाला ती जिथे जाईल तिथे पाऊस पाडण्याची पॉवर मिळते, त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी हिरवळ तयार करू शकत असते। दुसऱ्या मुलीला म्हणजे ज्युलिएटला लोकांना बरं करण्याची पॉवर मिळते, तिने खायला दिलेल्या पदार्थाने सगळ्यांचे आजार नीट होऊ शकतात। त्यानंतर लुईसा जिच्याकडे जड गोष्टी उचलण्याची ताकद असते आणि इजाबेलाकडे पॉवर असते की ती जिथे जाईल तिथे बाग फुलवू शकते। डोलोरसकडे लोकांच्या मनातलं ऐकण्याची, तर कॅमिलोकडे रूप बदलण्याची ताकद असते आणि याच मॅजिकल पॉवरचा वापर करून ते लोकांना मदत करत असतात। पण या फिल्मची लीड कॅरेक्टर मिराबेल जेव्हा तिच्या सेरेमनीला जादुई दरवाजाजवळ जाते तेव्हा तिला कुठलीच जादू मिळत नाही। माद्रिगल फॅमिलीमध्ये पहिल्यांदा असं घडतं। जादुई ताकद मिळण्याची परंपरा टिकण्याबद्दल शंका निर्माण होते। काही वर्षांनी जेव्हा तीच मिराबेल मोठी होते तेव्हा तिला घर तुटतंय, फ्लेम विझते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या व्यक्तींच्या पॉवर्स नष्ट होत आहेत असा भास होतो आणि हे नेमकं का होतंय याचा शोध घ्यायचा ती ठरवते आणि तिथून तिचा एक वेगळा प्रवास सुरू होतो। या जर्नीमध्ये फॅमिलीचे काही सिक्रेट्स तिला कळतात। पुढं तिला तिचे घर सोडून गेलेले अंकल ब्रुनो भेटतात, ते तिला एक भविष्यवाणीची झलक दाखवतात, जी झलक पाहून तिला आणि सोबतच आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडतो की खरंच घर कोसळणार आहे का? जर यांची जादू गेली तर मग काय? फॅमिली परत एकत्र येणार का? असे अनेक प्रश्न पडतात आणि या प्रश्नांची उत्तर मिळवताना ही फिल्म आपल्याला आयुष्यातले खूप महत्त्वाचे लेसन शिकवते। कसेटा हे त्यांचं आलिशान घर सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून दाखवलंय। जेव्हा घर तुटत असतं, उद्ध्वस्त होत असतं, तेव्हा सुद्धा ते त्या फॅमिलीमधील प्रत्येक व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतं आणि सुखरूप ठेवतं। पण खरी मॅजिक ही खरं तर 4 भिंतींमध्ये नसून त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये असते आणि जितका त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग असतो तितकं ते घर स्ट्रॉंग असतं। ही फिल्म फॅमिलीच्या जनरेशनल ट्रॉमाबद्दल सुद्धा खूप सुंदर भाष्य करते। घरामध्ये एक आजी आहे जिचा हेतू नेहमीच चांगलाच असतो, पण तिच्या शिस्तीचं दडपण बाकी फॅमिली मेंबर्सला येत असतं। कितीही जड उचलू शकणारी लुईसा आहे जी कायमच सगळ्यांना स्ट्रॉंग वाटते, पण तिला सुद्धा जबाबदाऱ्यांचं दडपण येत असेल याकडे कोणाचंच लक्ष नसतं। त्यानंतर इजाबेला जिची इमेज एकदम परफेक्ट गर्ल अशी आहे, त्यामुळे तिला ती अडकून गेली आहे, तिला मनासारखं वागता येत नाही असं वाटत असेल याकडे कोणाचंच लक्ष नसतं। एखादं कुटुंब बरोबर कितीही छान वाटत असलं तरी सुद्धा अपेक्षांचं ओझं आणि आपापसातील संवाद न होणं या गोष्टींमुळे कळत नकळतपणे घर तुटायला लागतं, घराला तडे जाऊ शकतात। आणि जर प्रेमासोबतच आपुलकीने आपण त्यांना समजून घेतलं, त्यांना आहे तसं ॲक्सेप्ट केलं तर ते घर आणखीन मजबूत होतं। हे या सिनेमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय। आपलं घर जपणं, आपल्या घरातील माणसांना जोडून ठेवणं, त्यांना कशाचा त्रास होतो हे समजून घेणं, ही सुद्धा एक मॅजिकल पॉवर आहे, नाही का? हा एक सुंदर अनुभव तर आहेच, सोबतच उत्तम ॲनिमेशन आणि व्हायब्रंट कलर्समुळे ही फिल्म बघायला फार भारी वाटतं। सोबतच याचं म्युझिक, तुम्हाला या फिल्मची गाणी नक्की आवडणार, त्यामुळे ही फिल्म नक्की बघा। जिओ हॉटस्टारवर अवेलेबल आहे। सोबतच आम्ही काही अशा फील गुड सिनेमांवर व्हिडिओ सतत घेऊन येणार आहोत, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।